गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MBBS प्रथम वर्षात शिकत असलेले 3 विद्यार्थी वैनगंगा नदीत बुडाले। ही घटना शनिवारी सायंकाळी घडली। चंद्रपूर गडचिरोली सीमेवरील व्याहाड खुर्द येथे पुलाखालील वैनगंगा नदीच्या पात्रात गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 8 विद्यार्थी आंघोळीसाठी गेले होते। सर्वच विद्यार्थी आंघोळीसाठी नदीपात्रात उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने गोपाळ, पार्थ आणि स्वप्नील हे तिघे बुडाले, तर 5 विद्यार्थी बुडण्याच्या भीतीने पाण्याच्या बाहेर आले। बुडणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र ते नदीपात्रात दूरवर वाहून गेल्याने त्यांना वाचवण्यात यश आले नाही। मृतक गोपाळ गणेश साखरे वय 20 वर्ष राहणार चिखली बुलढाणा, पार्थ बाळासाहेब जाधव वय 20 वर्ष राहणार शिर्डी जिल्हा अहिल्यानगर आणि स्वप्नील उद्धवसिंग शिरे वय 20 वर्ष राहणार संभाजीनगर अशी विद्यार्थ्यांची नावे आहेत। सध्या उन्हाळा असल्याने नदीचे पात्र कोरडे दिसत असले तरी काही ठिकाणी खोल पाणी आहे। या विद्यार्थ्यांची तिथेच चूक झाली असे सांगितले जात आहे। माहिती मिळताच सावली पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप पुलरवार पथकासह घटनास्थळी दाखल झाले। विद्यार्थ्यांचा शोध सुरू करण्यात आला, मात्र अंधार पडल्याने शोध कार्य थांबविण्यात आले। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।